देवाकडे पाठ काय आहे बघतोय ना. नमस्कार मंडळी, आता आपण पोचलेलो आहोत मंदिरापाशी. मंदिराच्या मागच्या साईडला तर हे बघा मंदिर. चला तुम्हाला दाखवते. आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत, मागच्या ह्याला एंट्रीला. तेव्हा चिंचेचे झाड. इथे बसायला खुर्च्या पण ठेवलेल्या आहेत. हे चाफ्याचं झाड, त्याला तर सध्या फुलं नाही आहेत. हे बघा मंडळी, हा निसर्ग इथला किती सुंदर आहे. बघूनच मनाला किती शांती वाटते. खूपच छान आहे निसर्ग इथला. त्या तलावामध्ये पाणी आहे. पवन चक्की किती मोठी दिसते, खूप जवळ आहे ही. हे चिंचेचे झाड आहे. इथे पण चाफ्याचं झाड आहे. इथे येणाऱ्या भाविकांसाठी बसायला खूप छान सोय केलेली आहे. बसायला खुर्च्या ठेवलेल्या आहेत. देवाच्या सानिध्यात बसण्यासाठी खूप छान सोय आहे इथली. पुढची एंट्री आहे. मागाशी आपण मागील एंट्रीने आता आलेलो आहोत. ही पुढची एंट्री आहे. पूजा आमची चालली ती भर घालायची चालली ती काल मी
तर मंडळी हे बघा वाघजाई देवीचं मंदिर आहे. हे काळातलं जुन्या वाघजाई मंदिर आहे. हे पहिलं या मंदिराची वाट एवढी चांगली नव्हती. पहिलं खूप इथं दगडी व इथला रस्ता खूप खराब होता, पण आता इथला रस्ता एकदम छान झालेला आहे. हे फार पूर्वीच्या काळातलं मंदिर आहे. इथे दसऱ्याला यात्रा, ह्या मंदिराची यात्रा खूप मोठी असते. मी येते प्रत्येक या दसऱ्याला यात्रेला. या मग हे 2 स्तंभ आहेत. इथे खूप लांब लांबून लोक येतात दर्शनासाठी. मंगळवार शुक्रवार या देवीला खूप भक्त येतात. या भक्तांच्या हाकेला ही देवी धावून येते. खूप श्रद्धा आहे या देवीवर सगळ्या लोकांची. बघा बघा, इकडून एक रस्ता झालेला आहे. डोंगरात वसलेली देवी आहे. दसऱ्याच्या टायमिंगला इथे खूप मोठा उत्सव असतो. दांडिया खेळायला खूप भाविक येतात.